यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत, हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि पाहू शकता ह्या टाकी आहे गॅसची. आणि ह्या वाढत्या महागाईमुळं आणि ह्या तुम्हाला सांगतो युद्धामुळं अक्षरशः गॅस म्हटलं ना तर 930 रुपयावरून 1500 रुपयावर गेला आहे. आजचा रेट 1500 रुपये झाला आहे गॅसचा. त्यामुळं अक्षरशः चुलीवर येऊन ठेपला आहे. हे पाहू शकता, हे चुलके बनवलेले आहे आणि चुलीवर येऊन थांबला आहे. जसं कोरोनाच्या काळामध्ये घराचं महत्त्व कळलं तर तसं या युद्धामुळं आज गॅस मध्ये अशी भरपूर प्रमाणात अशी वाढ झाली आहे. आणि त्याबरोबर सर्वसामान्य जनतेचं सुद्धा एवढा हाल झाला आहे. तर सर्वसामान्य जनतासुद्धा आज भयभीत झाली आहे. कारण ज्याचे रेट 930 रुपये त्याचे रेट आज गगनाला जाऊन मिळाले आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं आणि सर्वच जनतेचा असा हाल झाला आहे. कारण स्वयंपाक जर म्हटलं तर शक्यतो आज ग्रामीण असो किंवा तुम्ही कुठं मुंबई असू दे, पण ऑल इंडियामध्ये कुठं असू द्या, गॅसशिवाय पर्याय नसतो. गॅसच्या किमतीमध्ये अशी भरपूर अशी वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यावर आणि सर्वच जनतेवर असं संकट कोसळलं आहे. त्यामुळं चूल पेटवण्याची बारी आलेली आहे सर्वांना. आणि त्याचबरोबर जे शेगडीसुद्धा आहे, इलेक्ट्रिक शेगड्या, त्यांच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये रेटमध्ये महागाई वाढली आहे. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज परवडल्यावर नाहीच. हे पाहू शकता, आम्ही चूल बनवली आहे इथं आणि अक्षरशः चुलीवर आपण स्वयंपाक करतो पर्याय नसल्यामुळं. कारण एवढं गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सर्वसामान्य जनतेला ते कसा घेणार ही मोठी चिंता पडली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर हमी भाव मार्केट नसल्यामुळं मालाला कोणत्याच प्रकारचा असं मालाला हमी भाव नसल्यामुळे शेतकरी खूप चिंतित आहे. भारत असो, HP असो, सर्वच याच्यामध्ये असा भरपूर प्रमाणाची वाढ झाली आहे. हा पाहू शकता, हा भारत गॅस आहे आणि 930 रुपयाची टाकी 1500 रुपयाला झाली आहे. तर काय करायचं सर्वसामान्य जनतेने, हा प्रश्न मोठा उभा राहिला आहे. ज्या वेळेला कोरोना होता, कोरोनामध्ये जसं घराचं महत्त्व कळलं, गावी माणसे आली, त्याच्याप्रमाणे या युद्धाचं महत्त्व कळलं. अक्षरशः चूल पेटवायची बारी आलेली आहे. कारण 930 रुपयाचा जरी गॅस जो होता किंमत, तरी सर्वसामान्य लोकांना परवडेबल नव्हता. एवढं अवघड झालं आहे. आणि त्यानंतर अशा या युद्धामध्ये एवढा रेट वाढला आहे. अक्षरशः 500 रुपये रेट वाढला, म्हणजे 930 रुपयाची टाकी आज 1500 रुपयाला झाली आहे. तर काय करावं हा जनतेपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्यामुळं अक्षरशः चूल पेटवायची आम्हाला वेळ आलेली आहे. पाहू शकता, अक्षरशः आम्ही चुलीवर स्वयंपाक करत आहोत. पाहू शकता, चूल बनवली आहे आणि चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आमची आली आहे. एवढी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.